आपल्या या पुणे शहरामध्ये जर आपण पाहिलं की मागच्याच महिन्यामध्ये आमच्या कोंडव्या भागामध्ये, उंडरी भागामध्ये, पिसोळी असेल, मोहम्मदवाडी असेल, एक नाही दोन नाही तर अनेक काही निष्पाप युवकांचा दुर्दैवी ॲक्सिडेंटमुळे मृत्यू झाला. ह्याला कारणीभूत काय तर टँकरमुळं त्यांचा अपघात झाला. ह्याच्या विरोधामध्ये आज आम्ही आयुक्तांना, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे नवल किशोराम असतील, BJPचे महापौर असतील, ह्यांना भेटून एक निवेदन देऊन एक माफक अशी मागणी केली आहे की सदरील भागामध्ये लोकांकडनं ज्यावेळेस ते फ्लॅट खरेदी करतात तर लाखो रुपयाचा महसूल, करोडो रुपयाचा महसूल राज्य सरकारकडे जातो. तसेच प्रॉपर्टी टॅक्सच्या स्वरूपामध्ये हजारो लाखो रुपये हे रहिवासी लोक आम्ही स्वतः भरत आहोत करच्या माध्यमातून, प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून. परंतु सदरील ठिकाणी सोसायटी, मोठमोठे टाउनशिप असतील, तिकडचे बिल्डर 1 वर्ष 2 वर्षाचे मेंटेनन्स म्हणून लाखो रुपये यांच्याकडनं घेत आहेत. म्हणून ह्यांच्या या रहिवासी लोकांना भुर्दंड जर बघितलं आर्थिक, तर कॉर्पोरेशनलाही पैसे भरतात, मेंटेनन्सलाही पैसे भरतात, तर ह्याला जबाबदार कोण? आता जर आपण पाहिलं आरिफ शेख जो युवकाचा तो ॲथलेटिक होता, हे होता, तो त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या विरोधामध्ये हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून कॅन्डल मार्च काढला. त्यामध्ये एक अजब विषय असा होता की सत्ताधारी लोकसुद्धा त्यामध्ये मोर्चामध्ये सामील होते. तर याची जबाबदार कोण घेणार? फक्त काय स्टंट म्हणून ते आलते का? म्हणून आमची याद्वारे मागणी आहे, माफक मागणी आम्ही आयुक्तांना भेटून, महापौरांना भेटून केली आहे की ज्या सोसायटीकडे किंवा ज्या भागामध्ये पाणी नाही आहे त्या सोसायटीला कुठलाही स्वरूपाचा कर घेण्यात येऊ नये. आणि घेतलेले कर असतील, आता त्यांचं काही जणांचं म्हणणं आहे आम्ही 20% घेतो, 100% घेत नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे 20% सुद्धा घेऊ नये. कुठलाही जर रुपया जरी घेतला असेल तर ते परत करण्यात यावं, अन्यथा आम्ही याच्या विरोधामध्ये एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत. जय हिंद, जय संविधान. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.